नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला अशी माहिती सांगणार की बस आपल्या फायद्याची माहिती आहे. आपल्याला एकसारखी जर हळद व्हायची असेल किंवा एकसारखे फुटवे निघायचे असतील, कुठून पाठीमागं वगैरे हे झालं असेल किंवा त्याचं व्यवस्थित जर्मिनेशन झालं नसेल किंवा होत नसेल, तर त्याच्यासाठी एक आपल्याकडं एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युला आपण जर वापरला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला हळदी पिकामध्ये होतो. तर बघू शकता या रानामध्ये काही प्रमाणात फुटवे निघालेले आहेत, तर काही आता प्रोसेसमध्ये आहे, तर काही आता हे निघत आहेत. तर एकसारखे फुटवे निघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कुठलं अन्नद्रव्य किंवा कुठल्या औषधी घ्यावं लागेल, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने जर असाल तर ह्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहतो ते आपण नक्कीच कॉमेंट करा, कारण की नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. तर हा पहिल्यांदा सुरू आपल्याला व्हिडिओ मिळेल आणि याचाच आपल्याला फायदा होईल, ह्या हिशोबाने आपण व्हिडिओ बनवतो. बघू शकता आपण हा प्रयोग या रानामध्ये केला होता. तर आपल्याला असे फुटवे येण्यासाठी किंवा लवकरात लवकर फुटवे येण्यासाठी काय करावं लागेल, तर काय नाही, सोपा उपाय आहे. याला आपल्याला हुमिक ॲसिड 98% हे एक वापरायचं आहे आणि याच्यासोबत म्हणजे जिब्रेलिक ॲसिड लिक्विड फॉर्ममध्ये ते एक लिटर वापरायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यासोबत 1919 चांगल्या कंपनीचं विरघळणारं असलं तर ते घ्यावं लागणार आहे. कारण हे घेतल्यानंतर एकतर त्याला शक्ती मिळेल वाढण्यासाठी आणि मुळे वाढण्यासाठी पण शक्ती मिळेल आणि जिब्रेलिक ॲसिडमुळे नवीन फुटवे वगैरे येण्यास प्रोत्साहन मिळेल. तर आपल्याकडे हे प्रयोग जर झाला नसेल तर नक्कीच तुम्ही हे प्रयोग करू शकता. आणि आपल्याला याविषयी जर अज्ञानपणा असेल किंवा माहीत नसेल किंवा आपण प्रथमच हळद याच वर्षी लावली असेल आणि आपण काय करावं काय नाही याविषयी आपल्याला माहिती नसेल किंवा कृषी केंद्र संचालकाकडून आपली वारंवार फसवणूक होत असेल किंवा आपल्याला पाहिजे ते औषध मिळत नसेल, तर नक्कीच तुम्ही कॉमेंट करून मला विचारू शकता किंवा आमच्या मराठवाडा परिसरामधील असेल तर मी नक्कीच तुम्हाला त्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर कुठलेही औषध पाहिजे असेल तर प्रथम अवस्थेमध्ये म्हणजे एक 10 ते 15 दिवस लागवड झाली असेल त्याही बी हळदीसाठी चालते आणि 20 ते 25 दिवस झाली असेल त्याच्यासाठीही पण ही चालते. आणि याच्या अगोदर आपण कुठले ड्रिचिंग केलं नसेल तर नक्कीच ड्रिचिंग करू शकता किंवा याच्या अगोदर कुठले जैविक औषधी वगैरे जर वापरले असेल तर किमान 4 ते 8 दिवसात याच्यामध्ये डिफरंट असायला पाहिजे, जेणेकरून दोन्ही औषधी आपल्याला त्या फायदा झाला पाहिजे. आपला हेच उद्देश आहे. तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ हा 3 मिनटाचा 4 मिनटाचाच आहे, जास्त मोठा व्हिडिओ नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवायचे आहेत, तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी माझा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावर पूर्ण हळदीचे जास्तीत जास्त व्हिडिओ झालेले आहेत. तर बघू शकता 17 तारखेची हळद आहे ही, 17 जूनला आपण लावलेली आहे. 17 जून ते आज जवळपास 8 जुलै आहे. तर बघू शकता हळदीचे जर्मिनेशन वगैरे कसं झालेलं आहे आणि काय होणार आहे भविष्यामध्ये. तर मी पूर्णतः आपण स्वतः हा प्लॉट हँडल करत असतो, या अनुषंगाने मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकत असतो. याच्यामध्ये कुठेही आपल्या फेक काम नसते ना, कुठलंही फेक न्यूज नसतात, जे आहे ते आपल्याला इत्थंभूत माहिती मिळते. तर व्हिडिओ कसा वाटतो आपल्याला हे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपण जर हळद नवीन लागवड केली असेल तर हा तर नक्कीच मग 100% उपयोगी व्हिडिओ आपल्यासाठी आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ रोजचा एक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. याच्या माध्यमातून आपल्याला चांगली माहिती मिळेल, हेच आपला एक उद्देश आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ सेव्ह करून किंवा डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बघू शकता कशी हळद आहे ते.